झालं वा वा जाऊ द्या झोला याच्यापर्यंत जाऊ दे बरं का त्या. तर नवीन एक ब्लॉग मध्ये तुमचं वापस एकदा स्वागत आहे. आणि आम्हाला नाही का उद्या जायचंय सप्तशृंगीला. तर सगळ्यांचं ठरलं की सकाळी 4 वाजता जाऊ, कारण की रविवार आहे भाऊ, गर्दी असते. तर आमचं पहिले जिथं मॅटर होऊन गेलं, हे असं डोर लॉक होऊन गेलाय. आमचं रोहितने काहीतरी नवीन टेक्निक आणली त्याच्यासाठी. यश कोणाची गलती होती रुबी इथं? गलती याच्या अनुभव आहे एकदा तिकडे झाला ना या लॉकला वाईट वाटला. मला खोला आपला प्लॅन होता उद्या सकाळी जायचा 4 वाजता. इथं 4 वाजून जाते. सगळे जाऊ आपण रूम मध्ये जाऊ. पहिले रूम मध्ये जाऊ. उद्या सकाळी रूम मध्ये जाऊ आपण. कुठं थांबितच तुम्ही काय हातभार लावू लाग त्याला? नाही रोहितचं डोक्यात माहितीच नाही तिला काय करायचंय. काय राहतं ते कर पहिले. असं घालावं लागेल मग ते आहे ना. हे चुकतंय आपलं. मी काय करतोय, ओढून खाली असं ओढत आणतोय, ते कच जाईल. कच जाईल. इथून मध्ये लोटावं लागेल. फिजिक्सला किती होते रोहित तुला नीटला? 98% 98% चलो ट्राय करते. आग लावायची का दरवाजाला? हा, ते पेट्रोल टाकून आग लावता. पेट्रोल नाग इथे ना आले त्याच्यात आता. खोलल्याशिवाय झोपायचं नाही. मग सकाळी 4 वाजून जाते. लुक्खाला आहे आपला गणेश. तो गणेश तो दरवाजा तोडायचा, पहिले हाडको तोडून बसेल. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे, खिडकी खोलायची आणि खिडकीतून उघडतो मी, बाकी माझं घर सोडून देतो. खिडकी उघडायची का? बरं मी चढतो मग तिकडून. हा गोल फिरतोय. मारायचे रे. जे होईल चाल. ब्लॉगच्या नादामध्ये कंटेंटच्या नादामध्ये मोडून घेतलं. काही नाही रे, चल. हे आमचं टेरेस आहे आणि इथून आम्हाला उतरायचं आहे या बंगडीवर. जी बंगडीवर मी बसतो कायम. मग असं उतरायला जागा तर आहे थोडीफार. गणेश खिडकी खोलल्यावर होऊन जाईल ना काम? खिडकी खोलल्यावर कसं काय होईल? तो म्हणतोय बांबू लागेल त्याला. बांबूना परत गोल बिंगवायचंय. रिस्क घेतोय मित्रांनो मी. कंटेंट के लिए कुछ भी करता कंटेंट नहीं. तुम लड़ो, हम कपड़े संभालते. फिर कपड़े निकाल के जाओ. उतरलो. असं आहे. आता ही खिडकी उघडलेली आहे आमची. इथून रोहित बांबू टाकायचं म्हणतोय. तर मित्रांनो, ही गणेश इथं झोपतो, इथं यश झोपतो आणि तिकडे हर्षवर्धन झोपतो. आणि ते लॉक झालंय. बिंग बिंग बो तंग सस्ते न से तार चिपक गई छाती से. रोहित पहिले लाईट चालू करतोय आमचे. ही नवी आयडिया. जाऊ द्या झोला याच्यापर्यंत जाऊ दे बरं का त्या. ती जात ते लोंकायला लागलं. गणेशचे कपडे पाड पहिले खाली. हा ना. हा, अरे येड्यात जे काम आहे ते करणार. अरे ते पण पाहिजे ना. दिसत ना त्या काय खाली दिसू राहिले ना कपडे. म्हणजे पाय दरवाजा लॉक आहे तरी कपड्याची. तुला कपड्याचे काय गणेश? इथं काय चाललंय? आयडिया केली. मला वाटतं हीच आयडिया सक्सेस होईल. या झालं. वा बघ, माझीच आयडिया शेवट. माझीच आयडिया कामात आली मित्रांनो. शेवट हे एवढे बांबू बुंबूची गरज नाही पडली. नुसतं नोक खाली करायला असा हात घालायचा होता. कोणाची आयडिया कोणाची कामात आली? वणीला जायचं. आम्हाला वणीच्या गडावर जायचंय. आम्ही ठरवलं होतं. आणि तो ब्लॉक दोघं मिक्स करून ओपन झालाय. तर आम्ही नाही का उद्या जातोय कुठं? वणीगडला जाणार आहे आम्ही ना. जेव्हा जास्त ठरवलं होतं की फर्स्ट इयर आम्हाला सगळ्यांना पास होऊ दे, आम्ही सर्व दर्शनाला येऊ. 4 वाजता निघायचं सांगून आम्ही चाललोय 6:30 वाजून 44 लेट झालोय. आपण गणेशमुळे, फक्त गणेशमुळे लेट झालोय. सकाळी पुढे मेंबर तो CR टॉपर. एव्हरीथिंग इज टेम्पररी. पण भाऊची रील पाहणं लगेच बंद करून दिलं. आता चालू रील पाहत होता. फेक आहे. आपण कुठे बी जायचंय तर पहिले पेट पूजा करून घेतली पाय माणसाने.
रोहित हाय सॉरी कुठले आहेत दादा तुम्ही? दादा आम्ही इथलेच तुम्ही कुठले? आम्ही चोपड्याचे आहेत. चोपड्याचे आहेत का? हा चला मग जाऊ आता दर्शन घ्यायला. तुम्ही कुठले आहेत दादा? अमळनेर हा मंडनेरचे आहेत तुम्ही. आम्ही कुठले? इथलाच आहे का? हे तुमचाच आहे का? हे नाश्ता बिस्ता चांगला भेटतो का इथं? एकदम भारी हे बालाजी मिसळ हे बालाजी मिसळ रोज खाता का तुम्ही? तुम्ही कुठले आहेत दादा? हा येवला नशी असं हे सगळं ऐराणी काम आहेत पण. हो नाश्ता कर नाश्ता मी जेवण करू. इथली फेमस मिसळ आहे म्हणे. मी जे ना सांगा इंस्टाला टाकतो ना मी. तुम्ही सांगा तुमची मिसळची खासियत सांगा काय किती फेमस बिमस आहे असं. आमची मिसळ इतकी टेस्टेड आहे हा. त्याच्यामुळे खाल्यानंतर मसाल्याची हा. तुम्हाला कधी ऍसिडिटी होणार नाही. आणि एकदा खाल्यानंतर राग परत येईल. बरं बालाजी मिसळला भेट द्या. 80 रुपये मिसळ आहे तिथं. मित्रांनो आज याचे फक्त 900 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका म्हणजे झालं बस. बस होऊन जातील काही विषय नाही. धीरे धीरे होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. नादावले, झुंजावले, पेटले, मनमोकळे. बाय डेनिम डिलक्स. तुम्ही या वातावरणात येऊ शकता. एकदम भारी वाटतं इथं. रोहित अशीच तुझी बायको तुला बी अशीच कापून याच्यात काहीच नाही बाबा. मृत संशोधन शरीर अविशोपतम अदीर्घ व्याधी पीडितम. तर पायथ्याशी आमचं स्वागत आहे. आता इथं गाड्या वगैरे पार्क केल्या आम्ही. वातावरण एकदम इतकं भारी झालंय या दिवसात. तुम्ही म्हणजे येऊन जा खरंच. आता एकदा तरी जेव्हा यायचं. पाऊस सांगितलेला आहे की 10 दिवस बंद आहे म्हणे. मग या 10 दिवसाचं पाणी बंद असल्यामुळे इथं येऊन जा. एकदम भारी वाटतंय. वरती पहा इकडे दाखव. तेव्हा कसं आहे धुकं. आज तर खूप गर्दी असणार आहे. आम्हाला पहिल्यापासून माहित होतं त्याच्यामुळे म्हणून सगळ्या लवकर आलोय. आता आपल्यासोबत कोणी अर्धांगिनी तर नाहीत. आपण ती चोरी बांगडी घेऊन जायचं. हा, हा. आपल्याला असंच काहीतरी सापडावं लागतं. सूरज मग त्याच्या अर्धांगिनी सोबत वरी घेऊन जाऊ असं इकडे बायकोचं नाही याला सांभाळावं बायको याला घेऊन जाणार आहे. बायको उचलून घेऊन जाईल याला. बायकोला भुक्कम लागणार होते उंच. इथं चप्पल काढून ठेवावं लागते. ते चप्पल इथं काढ. आम्ही मागच्या वेळेस बी इथंच ठेवलं होतं म्हणून इथंच ठेवतोय. सेफ राहता इथं. सेफ राहतं. शेवटचं आहे. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आमचं सुरू झालंय इथून आता वरती जाणं. आता इथं टोटल 300 पायऱ्या आहेत. नाही 500 550 पायऱ्या आहेत. आणि आज खरं म्हणजे दरवेळेस लय वेगळं वातावरण आहे. दरवेळेस पेक्षा चांगलंच वातावरण आहे यावेळेस. आपण जेव्हा बी आलो तेव्हा उन्हाळाच होता आहे का नाही? हा जेव्हा बी आलो तेव्हा उन्हाळा होता. यावेळेस इतकं भारी वाटतंय एकदम भारी. नक्की या. जर पावसाळ्यामध्ये तर नक्की या. थंडी वाजते. थंडी फुल वाजू राहिली. स्वेटर घालून येत जा. मार्कंड फोर्ट येते. छान प्रकारे आमचं दर्शन झालंय. ज्या तुम्ही जाऊन. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. नाही का दिंडोरीला जायचं ना. अजून आम्हाला दिंडोरीला बी पाय पडायला जायचं. मी कधी गेलो नाही तिथं. तर फर्स्ट टाइम जाईल तिथं. स्वामी समर्थांचं लय मोठं केंद्र आहे तिथं. चला मग. काय हाल झालाय गाडी हा अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं मला. अर्ध्या रस्त्यात सोडून आपण आलो दिंडोरीच्या श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ. तर बघ मी तर फर्स्ट टाइम जातोय इथं. बघू मध्ये जाऊन कसं आहे. मागच्या वेळेस तर तुम्ही सप्तशृंगी माताचे दर्शन घ्यायला येत असणार तर इथं बी येऊन जायचं. इथं बघ किती छान लिहिलेलं आहे. मी व पात्रदाने बाहेर काढून पादत राणी. तेच ना. म्हणजे याचा अर्थ असं होतो मी पण बाहेर ठेवा इथं. का बरं त्यांना वाचता नाही आला का? काहीच गरज नाही. तर आम्ही इथं जास्त वेळ व्हिडिओ नाही काढू शकत. पण तरी पाहून घ्या एक नाही ना. येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. खूप छान आहे यार. हे असं आपल्याला दर्शन करून घ्या. तर माझा आजचा ब्लॉग एवढाच होता. सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ब्लॉग मी आणत राहील आणि तुम्हाला हसवत राहील. तर बाय.